आकाशातून गायब झालेले काळे कुट्ट ढग आणि पडणारं कडकडीत ऊन. ऐन जुलै महिन्यातलं हे चित्र आहे धुळे जिल्ह्यातलं. कारण की धुळे जिल्ह्यामध्ये पावसाने पाठ फिरवली आहे आणि पाऊस नसल्यामुळे जिल्ह्यातली खरीपातली जी पिकं आहेत ती आता संकटात सापडलेली आहेत. आपण आहोत एका कापसाच्या शेतामध्ये आणि आपण पाहू शकतो की पाऊस नसल्यामुळे नेमकी काय विदारक परिस्थिती आहे. धुळे जिल्ह्यामध्ये एकूण 3,80,000 ही खरीपाचं क्षेत्र आहे आणि यापैकी निम्म्या क्षेत्रावर तर खरं तर कापसाची लागवड होत असते. कापूस हा धुळे जिल्ह्यातलं एक खरं तर नगदी पीक आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात दरवर्षी कापसाची लागवड होत होती. मात्र यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातले जे शेतकरी यावर्षी कापसापेक्षा मक्याकडे जास्त वळलेत आणि मक्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. हे जरी खरं असलं मात्र जिल्ह्यात पाऊसच नसल्यामुळे कापूस असेल, मका असेल, सर्वच खरीपातल्या पिकांना आता मोठा फटका बसायला सुरुवात झाली आहे. त्याचं महत्त्वाचं कारण की संपूर्ण जून महिना जो आहे तो कोरडा ढाक गेलेला होता आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाला आणि या पावसाच्या भरोश्यावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या खऱ्या. मात्र आता पाऊसच नसल्यामुळे ही जी काही शेतातली आपण परिस्थिती पाहतोय की शेत अगदी कोरडे ढाक पडलेत आणि या ठिकाणी शेतातल्या मातीतला जो ओल आहे ती संपायला आल्यामुळे आता ही पिकं जी आहेत ही जी काही रोपं आहेत ती आता कोमजायला लागलीत. त्यामुळे ही पिकं नेमकी जगवायची कशी असा मोठा प्रश्न जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आहे. त्याचं महत्त्वाचं कारण की एकीकडे जर बघायला गेलं तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई, नाशिक, पुणे आणि राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये धुवाधार पाऊस बरसला. मात्र धुळे जिल्ह्यात मात्र पावसाने मोठी पाठ फिरवली आहे, मोठी ओढ दिली आहे. विशेष म्हणजे गेल्या 8 ते 10 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडलेला आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ही जी काही खरीपातली पिकं आहेत ती नेमकी आता जगवायची कशी असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. आणि जर अशाच पद्धतीनं पावसाचा खंड जर वाढला तर पुन्हा एकदा दुबार पेरणी करावी लागेल की काय अशी भीती देखील आता शेतकऱ्यांना वाटते. त्यामुळे धुळे जिल्ह्यातले शेतकरी जे आहेत ते आता आकाशाकडे आस लावून बसलेत की दमदार असा मुसळधार असा पाऊस व्हावा आणि या खरीपातल्या पिकांना या सर्व पिकांना जीवनदान मिळावं अशी माफक अपेक्षा जी आता धुळे जिल्ह्यातले शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत. दीपक बोरसे, न्यूज 18 मराठी, धुळे.